विद्यार्थी मित्रांनो, तर आपण कालच्या व्हिडिओमध्ये आपण 1 ते 30 पर्यंत क्वेश्चन बघितले होते. आज 30 पासून समोर बघूयात. तर आजचा 31वा प्रश्न आहे, वातावरणातील पावसाचे प्रमाण कशावर अवलंबून असते? तर याचं उत्तर आहे आर्द्रता. याचं उत्तर आहे आर्द्रता. 32 नंबरचा क्वेश्चन आहे, महाराष्ट्रातील कोणत्या 2 जिल्ह्यात कागदाचे लगदे तयार करण्याचे कारखाने आहेत? तर धुळे व चंद्रपूर. 33वा क्वेश्चन आहे, लुकलुकणाऱ्या चांदण्यांना काय म्हणतात? तर तारे म्हणतात. पितामह हे संबोधन कोणत्या थोर पुरुषासाठी वापरले जाते? दादाभाई नौरोजी या थोर पुरुषासाठी पितामह हे संबोधन वापरले जाते. महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणता? तर प्रवरानगर, अहमदनगर हे पहिला सहकारी साखर कारखाना आहे. क्वेश्चन 36, कमी उंचीच्या सपाट जमिनीस काय म्हणतात? तर टेकडी असे म्हणतात. टेकडी असे म्हणतात. रात्रीच्या वेळी शत्रूंच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी कोणता कॅमेरा वापरतात? तर अवरक्त कॅमेरा वापरतात. 38 नंबरचा क्वेश्चन आहे, अन्ननलिकेचे एकूण किती भाग आहेत? तर अन्ननलिकेचे एकूण 5 भाग आहेत. कोणकोणते? तर तोंड, ग्रासिका, जठर, लहान आतडे, मोठे आतडे असे एकूण 5 भाग आहेत. कोरोना या रोगाला आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते? तर कोरोना या रोगाला कोविड-19 या नावाने ओळखले जाते. लोकांनीच आपल्या राज्यकारभार करणे याला काय म्हणतात? तर लोकशाही असे म्हणतात. क्वेश्चन 41, सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानात दाखवाव्या लागणाऱ्या पत्रिकेस काय म्हणतात? तर त्या पत्रिकेस शिधापत्रिका असे म्हणतात. सूर्यापासून आपणास काय मिळते? तर प्रकाश व उष्णता मिळते. 43 नंबर, इतिहास प्रसिद्ध आगाखान पॅलेस कोठे आहे? तर पुणे या ठिकाणी आहे. पुणे या ठिकाणी आहे. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळवणारी प्रथम महिला कोण? दीपिका मलिक, पॅरा ॲथलीट. दीपिका मलिक, पॅरा ॲथलीट. भारत चीन युद्ध केव्हा झाले? तर 1962 मध्ये भारत चीन युद्ध झाले. 46 नंबरचा क्वेश्चन आहे, शहरद गांधी म्हणून कोणास ओळखले जाते? तर उत्तर आहे खान अब्दुल गफार खान. खान अब्दुल गफार खान. 47 नंबर, 2 डोंगरातील खोलगट अरुंद भागास काय म्हणतात? तर त्या भागास दरी असे म्हणतात. 48 नंबर, दूरवर पसरलेल्या डोंगराला काय म्हणतात? तर डोंगर रांगा म्हणतात. 49वा क्वेश्चन, इंदिरा गांधी यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते? तर प्रियदर्शनी या टोपण नावाने इंदिरा गांधी यांना ओळखले जाते. 50 नंबरचा क्वेश्चन, भारतात शिलालेखाचा सर्वात मोठा संग्रह कोठे आहे? तर म्हैसूर. म्हैसूर येथे भारतात शिलालेखाचा मोठा संग्रह आहे. 51वा क्वेश्चन आहे, पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समाधीस्थळाचे नाव काय? तर शांतिवन. 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 ज्या ठिकाणी नदी समुद्राला मिळते त्या भागाला काय म्हणतात? तर नदीचे मुख असे म्हणतात.
53 नंबरचा क्वेश्चन आहे, सेल व सुती कपडे आपण कोणत्या ऋतूत वापरतो? तर उन्हाळी ऋतूत आपण वापरतो. 54 नंबरचा क्वेश्चन आहे, कोविड-19 महामारीच्या काळात विदेशात फसलेल्या भारतीयांना योजनेच्या माध्यमातून स्वदेशात आणले जाते. तर वंदे भारत मिशन या योजनेतून. तुळजाभवानी मातेचे मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर उस्मानाबाद या जिल्ह्यामध्ये तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे.